नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, एक महत्त्वाची अपडेट किंवा एक सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. ऑलिम्पियाड एक्झाम. आता ऑलिम्पियाड एक्झाम बद्दल तुमच्या मनात जेवढे प्रश्न असेल ना तेवढे मला कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. त्याच्यावरती एक एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेतोय. ऑलिम्पियाड एक्झाममध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ऑलिम्पियाड एक्झाम ही कुणासाठी असते, फायदा काय, विषय कोणकोणते आणि कोणती ऑलिम्पियाड एक्झाम द्यावी, इव्हन दो तुमच्या पाल्याने कोणत्या विषयाची द्यावी हे पण मी तुम्हाला सिरीजमध्ये सांगणार आहे. सो सगळ्याच पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सगळ्या पालकांनी हे नक्की लक्षात घ्या आणि मग तुम्हाला लक्षात आल्यानंतर तुमच्या ग्रुपला, तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या घरात कोणी असेल तर त्यांच्यासाठी नक्की तुम्ही सजेस्ट करू शकता. चला, मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की 4थी आणि 7वी स्कॉलरशिपची एक्झाम डेट आलेली आहे. 26 एप्रिलला तुमची एक्झाम असणार आहे. सो त्या अनुषंगाने तुमच्या घरात, तुमच्या आजूबाजूला, तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रांच्या ग्रुपमध्ये कोणी असेल तर आम्ही इग्नाइट पाठशालावरती तुम्हाला फक्त 499 रुपयाच्या बॅचेस लॉन्च केलेल्या आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण 4थीचा सिलेबस शिकवला जाणार आहे. तुम्ही जर 7वीची बॅच घेतली, 7वीचा पूर्ण सिलेबस तुम्हाला शिकवला जाणार आहे. या दोन्ही बॅचेस तुमच्या ऑनलाईन असणार आहे. न्यू बॅचेस आहेत, ओल्ड बॅचेस आपल्या ऑलरेडी चालू आहेत. आता नवीन बॅच आपण अनाऊन्स केली आहे. 12 जानेवारीपासून ही बॅच चालू होते बघा. याचे पूर्ण डेमो तुम्हाला यूट्यूबवरती अवेलेबल असणार आहे. सो ह्या बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असतात. तुम्ही लेक्चर टायमिंगला बघू शकता. तुम्हाला जर अडचण वाटली तर नंतर ते लेक्चर कितीही वेळेस तुम्हाला पाहता येणार आहे. हा पण मुद्दा लक्षात घ्या. या दोन्ही बॅचेसमध्ये तुम्हाला 4थी 7वी स्कॉलरशिपच्या बॅचेसमध्ये टेस्ट पूर्ण टॉपिकनुसार तुम्हाला टेस्ट आहे, फुल लेंथ टेस्ट आहे, सब्जेक्टनुसार टेस्ट आहे, त्याचं ॲनालिसिस आहे, PDF नोट्स आहे, पूर्ण विषयाचं कोचिंग प्रॉपर चालणार आहे, बायलिंग्युअल असणार आहे, मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला इथं शिकवलं जाणार आहे. सो ह्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. ही पूर्ण टीम तुम्हाला गाईड करणार आहे. खाली यूट्यूबवर तुम्हाला हे सगळ्यांचे लेक्चर बघायला मिळतील. चला, आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो बघा. ऑलिम्पियाड एक्झाम म्हणजे काय, तर जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांमधलं काही स्किल डेव्हलप करणं, ज्यामध्ये 5 मुख्यत्वे स्किल आहे. ज्यामध्ये पहिलं आहे बौद्धिक क्षमता, इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी. दुसरं आहे तर्कशक्ती, लॉजिकल रिझनिंग, विषयातील ज्ञान, सब्जेक्ट नॉलेज वाढवणं आहे, विश्लेषण क्षमता, ॲनालिटिकल ॲबिलिटी विद्यार्थ्याची वाढवण्यासाठी आणि स्पर्धात्मक कौशल्य, कॉम्पिटेटिव्ह स्किल डेव्हलप करण्यासाठी ह्या विद्यार्थ्यांनी अशा शालेय जीवनामधल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम किंवा स्पर्धात्मक परीक्षा द्यायला हव्या. सो हे सगळे जे मुद्दे आहेत महत्त्वाचे आपल्या पाल्यामध्ये वाढवावे यासाठी आपण प्रयत्न करत असतो. आपल्या पाल्याला काहीतरी ॲडव्हान्स शिकता यावं, काहीतरी स्पर्धेमध्ये असावं किंवा कॉम्पिटिशनमध्ये असावं, त्यालाही कॉम्पीट करता यायला पाहिजे. पेशन्स काय असतात, टाईम मॅनेजमेंट काय असतं, अवांतर ॲडव्हान्स नॉलेज कसं असतं विषयाचं, हे त्याला माहिती असावं, यासाठी ह्या एक्झाम घेतल्या जातात. प्रत्येक शाळेतून, प्रत्येक वर्गातून सगळंच देतात असं नाही. काही पालकांना, काही पाल्याला हे जर अपेक्षित वाटलं की येस, यामुळे आपल्या पाल्यामध्ये, आपल्या मुलामध्ये, मुलीमध्ये नक्की बदल होणार आहे आणि त्याला आवडत्या विषयामध्ये अजून आपण डेप्थपर्यंत घेऊन जाऊ शकतो. बघा, तुमच्या मुलाचा सुद्धा एखादा विषय कदाचित जास्त आवडीचा असेल, एखादा विषय कमी आवडीचा असेल. आता ही आवड निवड आत्तापासून तयार होत असते. ते डिपेंड करतं त्यांना शिकवणाऱ्या फॅकल्टी कशा आहेत. सो त्या विद्यार्थ्याची, तुमच्या मुलाची, तुमच्या मुलीची आवड कोणत्या विषयात जास्त, त्या विषयानुसार सुद्धा तुम्ही फक्त ऑलिम्पियाडचा तो सब्जेक्ट घेऊ शकता. मग ही ऑलिम्पियाड एक्झाम जी आहे ती राष्ट्रीय लेवलला आणि इंटरनॅशनल लेवलला सुद्धा घेतली जाते. मग ही एक्झाम कुणासाठी असते, तर ही एक्झाम 1ली ते 12वी पर्यंतचा कोणताही विद्यार्थी असू द्या तो एक्झाम देऊ शकतो. तुमचा विद्यार्थी CBSE पॅटर्न, ICSE पॅटर्न, स्टेट बोर्ड असेल किंवा इतर सगळ्या बोर्डाचे विद्यार्थी या ठिकाणी ही एक्झाम 100% देऊ शकतात. मग ह्या ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये विषय कोणते असतात, तर विषय बघा, तुम्हाला 5 विषय मेजर मी सांगतो, ज्यामध्ये गणित आहे, पहिला गणित विषय आहे, त्यानंतर विज्ञान सायन्स आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान GK आहे, संगणक कम्प्युटर विषय पण आहे. मग तुमच्या पाल्याला यापैकी कोणता विषय आवडतो, ज्यामध्ये डेप्थ नॉलेज घ्यायला आवडेल, हे मी तुम्हाला पुढे सिरीजमध्ये सांगणार आहे की कसं चॉईस करावं, ते सगळं सांगतो. सो ह्या विषयाच्या एक्झाम होत असतात. ओके, विषय कोणते आहे आणि किती आहे, तर विषय आहेत जवळपास 5 मेजर आहेत, प्रमुख आहे. ओके, तुम्ही प्रत्येक विषयानुसार जाऊ शकता आणि भारतामधली प्रमुख संस्था आहे जी पूर्ण भारतामध्ये ह्या ऑलिम्पियाडच्या एक्झाम घेत असते. एक नावाजलेली संस्था, तिचं नाव आहे SOF, सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन. यांच्या मार्फत ह्या एक्झाम होतात. जसं की इंटरनॅशनल मॅथ ऑलिम्पियाड, नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलिम्पियाड, नॅशनल सायबर ऑलिम्पियाड, अशा एक्झाम या SOF कडनं घेतल्या जातात. ओके, पुढे बघितलं आपण तर फायदे काय आहे अशा एक्झाम देण्याचे, तर फायदे तुम्हाला सुरुवातीला आपण बोललो. पहिलं, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलला तुमचा पाल्य, त्याची रँक कळते आपल्याला. स्पर्धा होत असते. तुम्हाला माहिती की भविष्यामध्ये त्याला करिअर करायचं म्हटलं तर इंटरव्ह्यू द्यावं लागतात. इंटरव्ह्यूमधनं स्पर्धेतनं एका जागेसाठी 100 जणांनी फॉर्म भरले असेल, त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन
या विद्यार्थ्याला का निवडावं, याच्याकडे वेगळं काय आहे, जे कॉमन सगळ्यांकडेच आहे ते सगळ्यांकडेच आहे, पण ज्याच्याकडे कॉमन काय, वेगळं काय, अनकॉमन काय, वेगळं नॉलेज काय, याची थिंकिंग प्रोसेस कशी आहे, हा मेंटल ॲबिलिटी कशी आहे, किंवा ॲनालिटिकल ॲनालिसिस कसं करतो हा, एखाद्या विषयाला कसं हँडल करतो हा, एखाद्या विषयाबाबत कसा निर्णय घेतो हा, ह्या सगळ्या गोष्टी आत्तापासून डेव्हलप करायच्या असाल तर ह्या एक्झाम तुमच्या फायद्याची असणार आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर रँक मिळते, दुसरं प्रमाणपत्र मिळतं, ट्रॉफीज मिळते तुम्हाला, किंवा पदकं पण मिळतात तुम्हाला. त्यानंतर आहे स्पर्धा परीक्षांची तयारी भविष्यामध्ये. बघा, मी तुम्हाला अगदी UPSC MPSC बोलत नाही, बाकीच्या पण आहेत ना एक्झाम, जसं की तुम्हाला लॉला जायचं असेल क्लॅट द्यावं लागतं, तुम्हाला CA व्हायचं असेल CAच्या एक्झाम आहे, तुम्हाला मेडिकलला जायचं एक्झाम आहे, JEE नीट आहे, सगळ्याच लेवलला आता CET एक्झाम होत असतात. त्या CETची तयारी, पायाभूत तयारी आत्तापासून तुमच्या पाल्यामध्ये होऊ शकते. त्यानंतर लॉजिकल आणि अवेअरनेस उत्कृष्ट होतं, लॉजिकल रिझनिंग डेव्हलप होते. बघा, आपला पाल्य घरामध्ये बघा लॉजिकली बोलतो, कधी 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 काय बोलावं काय बोलू नये, कसं बोलावं हे त्याला कळतं, डेव्हलप होत आहे. सो लॉजिकल रिझनिंग एखाद्या ऑब्जेक्टला बघून, एखाद्या नवीन गोष्टीला बघून, एखाद्या वस्तूला बघून रस्त्याने जाताना सुद्धा तो विचार करतो आणि त्या लेवलला तो बोलत असतो, म्हणजे लॉजिकल डेव्हलपमेंट त्याची होत असते, अवेअरनेस लेवलला तो काम करत असतो. त्यानंतर शाळेचा व विद्यार्थ्यांसुद्धा गौरव होत असतो, पालकाचा साहजिक त्याच्यामध्ये होणारच आहे. सो हे सगळे फायदे तुम्हाला ऑलिम्पिड एक्झामला होणार आहे. आणि ऑलिम्पिड एक्झाम बाबत काही प्रश्न तुमच्या मनात असणार आहे, जसं की मी काही प्रश्न इथे लिहून ठेवलेले, जसं की माझ्या पाल्याने कोणत्या विषयाची परीक्षा द्यावी, ते कसं निवडायचं, मग मी तुम्हाला सांगतो. एकापेक्षा जास्त विषयाची परीक्षा द्यावी का, 1 द्यावी, 2 द्यावी, 3 द्यावी, 4 द्यावी, 5 द्यावी, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. शालेय अभ्यास आणि ऑलिम्पिडची तयारी याचा बॅलन्स कसा राखावा, म्हणजेच काय, दररोजचं अभ्यास वेळापत्रक कसं असावं हे पण मी तुम्हाला सांगतो. जास्त नाही, दररोज तुम्हाला 15-20 मिनिटं 15 मिनिटं सुरुवातीला द्यायचे फक्त मी सांगतो, ते कसं मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला सांगतो. सगळं शेड्यूल मी तुम्हाला सांगणार आहे. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. आणि अजून तुमच्या मनात याच्या व्यतिरिक्त अजून प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाकून ठेवा. लवकरच ऑलिम्पियाडच्या बॅचेस सुद्धा प्रत्येक विषयाच्या प्रत्येक वर्गाच्या आम्ही चालू करत आहोत. त्याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जाताना परत एकदा सांगतो की स्कॉलरशिपच्या बॅचेस फक्त 499 रुपयात अवेलेबल आहे. आत्ता जॉईन करा. जॉईन करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरून इग्नाइट पाठशाला हे ॲप डाउनलोड करायचं, किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये ॲपची आणि बॅचची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली बॅच परचेस करू शकता. अडचण आली तर ह्या नंबरला कॉल करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.